नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी आवडी भाग 6वा. आवडी समाधानाचे निश्वास टाकीत होती. धनाजी तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपीत होता. अंगावर हिरवागार इरकली लुगडं, अंगात हिरवी तंग चोळी, गळा भरून दागिनं, हातात हिरवी रेशमी काकणं, गोऱ्या पोटऱ्यांना शोभणारी शिंदेशाही तोडे, 16 भार वजनाची जोडवी, करंगळ्या मासोळ्या या दागिन्यांनी आवडीचे स्वरूप द्विगुणित झाले होते. ती दागिन्यांनी लवली होती. ती चालू लागली की पायात जोडवी छनछन होती नि त्या तालावर आवडी डोलत होती. आवडी आणि धनाजी एकमेकांना घडीभरही विसरत नव्हते. जणू दोघांच्या देहात एकच प्राण बसत होता. दुपार झाली. दिवसानं अर्धी मजल संपवली आणि तो मावळतीची उतरण उतरू लागला. उन्हाची धगधग शांत झाली. थंड वारं वाहू लागलं आणि धनाजी संभापूरच्या बाजारला निघाला तशी आवडी अस्वस्थ होऊन मार तिरपी करून म्हणाली, "मी येऊ?" "चल." धनाजीनं होकार देताच ती तयार झाली आणि त्याच्याबरोबर संभापूरला गेली. आवडी बाजाराला आलेली पाहताच बाजार बावरला. पुढं धनाजी, त्याची ती लखलखीत कुऱ्हाड आणि त्या मागोमाग मोराप्रमाणे डोलत चालणारी ती आवडी पाहून लोक स्तंभित झाले. त्या दोघांकडे डोळे फाडून फाडून पाहू लागले. बोरगावच्या पाटलाची सून आवडी नि धनाजी रामोशीवर प्रीत करणारी आवडी. बाजारात आल्याची बातमी बाजारभर पसरली नि बाजारकरी आवडीला पाहू लागले. एका झाडाखाली पाटरवाडीचा रामा मगदूम बसला होता. तो आवडीने धनाजी यांना पाहून उठला आणि धनाजीला जवळ बोलवून शांतपणे म्हणाला, "तुला एक गोष्ट विचारू?" "काय? विचार की." "तुला काळीज हाय का?" "हो हाय की." "का?" "कसलं हाय?" "दगडासारखं." "का?" "तरच ही आग घेऊन फिरतोय नव." "ही आग? ही आवडी नव का?" "मला ठाव हाय." मगदूम म्हणाला. "पर नागू गप्प बसलेलाच ना नाय. तो सापावानी खवळलाय. त्याच्या झपाट्यात येऊ न ग." "काय होईल?" धनाजीनं विचारलं. "ते मी कसं सांगू?" मगदूम चिडक्या स्वरात म्हणाला. आवडीचा पाय घसरला. "त्वा हे ढंग केलं, पण नागूला याड लागलंय. जपूनस, नाहीतर धूर केलासी जाईल." "मी मरणाला भीत नाही." धनाजी जळत्या स्वरात म्हणाला. "उद्या येणारं मरण आज आलं तरी माझी तयारी आहे, असं त्याला खुशाल सांगा." असं म्हणून तो पुढं चालू लागला. आवडीला ते ऐकून वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, नागू स्वस्थ बसणार नाही. खरंच तो नागासारखा खवळला असेल. त्याला काळीज नाही, त्याला भीती नाही. माझ्या सुखापेक्षा घराण्याची इब्रत त्याला मोलाची वाटत होती. आज ती इब्रत धुळीला मिळाली म्हणून तो वेडावला असेल. त्या वेडाच्या भरात तो वाटेल ते कृत्य करील. स्वतः येईल, मारेकरी आणील. एखाद्या वाटेवर एखाद्या पादीत दबा धरून घाला घालीन. धनाजीला ठार मारीन नि माझ्या जन्माची पुन्हा होळी करील. तो काय करणार नाही हाच प्रश्न आहे. तो सर्व काही करील. खरंच त्याला वेड लागलं असेल. तो वेडावला असेल आणि वेड्याला काहीच कळत नसतं. आवडी या विचारानं भांबवली. तसा तिनं बाजार केला आणि धनाजीला घेऊन ती दिवसाबरोबर घरी निघाली. धनाजीच्या मनातही तोच विचार घोळत होता. आपण वैऱ्या हाती एकदा सापडलं बरं नाही. आपण मरू, पण मग आवडीचं काय? तिला कोण? याचा विचार करीत तो पाय उचलीत होता. आज बाजारात अचानक राम मगदूम भेटला. बरीच माणसं बावरी दिसली. याचा अर्थ नागूनं तयारी केली असावी. तो कुठंतरी दडी मारून बसला असेल. तो आत्ता येईल मग येईल असं म्हणून म्हणून धनाजी बोरगावला आला. निर्धास्त झाला आणि त्या दोघांनी
एकाच वेळी सुटकेचा निश्वास टाकला. घरात जाताच आवडीनं हुंदका दिला. म्हणाली, आज मी फार भ्याले होते. मला वाटत होतं आजच नागू मारेकरी घेऊन कुठंतरी टपून बसला असेल. मलाही असंच वाटत होतं, धनाजी बोलला. आवडी आसवं ढाळीत म्हणाली, आता तुम्ही कुठं जाऊ नये. कुस्ती पुरे झाली. माझ्यासाठी तुम्ही जगा. तुमच्या आधी मी मरावं नि तुम्ही उरावं एवढीच इच्छा आहे. ऐकाल माझं? हो, खरंच मी कुठं जाणार नाही, धनाजीनं कबूल केलं. आणि त्या दिवसापासून त्यानं निश्चय केला की आता आवडीसाठी, तिच्या रक्षणासाठी आपण फार काळजी घेतली पाहिजे, जगले पाहिजे. नाहीतर सुखाच्या राशीतून आलेली ही आवडी दुःखाच्या खाईत कोसळून नष्ट होईल. धनाजी सावध होता. प्रत्येक पाऊल जपून टाकीत होता. गाव वाईटावर आहे हे तो विसरत नव्हता. नेटकी 10 माणसं बरोबर घेतल्याशिवाय तो घराबाहेर पडत नव्हता. काही दिवस तसेच गेले. आवडी सुखात होती, पण एक नवीन दुःख तिच्या हृदयात उद्भवलं होतं. तिला मायरची आठवण होत होती. घडोघडी तिचा आत्मा तांदळवाडी भोवती घिरट्या घालत होता. माहेरचं सुख तिला आठवत होतं. ती माया, ती ममता, ते सुख तिला हवंहवंसं वाटत होतं. ती भयंकर उणीव तिला डाचत होती. माझं माहेर मला अंतरलं म्हणून ती झुरत होती. धनाजीजवळ मरायचं, पण माहेर कसं जोडावं याची तिला सारखी बोचणी लागली होती. आई बापाची आठवण होताच ती फुलासारखी आवडी कोमेजून करपून जात होती. नागूबद्दल तिच्या मनात अडी होती. ती त्याला वैरी समजत होती. पण आईचा घास, बापाचे लाड हे ती विसरू शकत नव्हती. धाकटा आप्पा, धाकटी सुभद्रा, थोरली सारजा यांची आठवण काढून ती रडत होती. तिच्या हृदयात आग पेटत होती. एकदा माहेरी जावं, आईच्या गळ्यात पडावं, बापाच्या कुशीत तोंड घालून खूप रडावं असं तिला वाटत होतं. सुभद्राला खेळवावी, आप्पाला घेऊन मळ्यात जावं. ती पात, ती विहीर, ती ओढ्याकाठची जांभळ हे सारं सारं डोळं भरून पाहावं म्हणून तिचा जीव तुटत होता, पेटत होता. ती माहेरची कुडलेली वाट पाहून ती रडत होती आणि धनाजी आला की हसत होती. रडणं नि हसणं, सुख नि दुःख यात ती हेलकावे खात होती. माहेरची वाट अक्षय असावी, त्या वाटेनं माहेरी जावं, आईच्या हातचे 4 घास खावे, मग मळ्यात बागडावं, पादीतून चालावं, त्या तांबड मातीत लोळावं, ती माळावरची चंदेरी कुसळं, बापाचं कौलारू घर, त्यावर पसरलेला भोपळीचा वेल हे सारं आवडीच्या डोळ्यापुढं उभं राहत होतं. आणि एकाएकी तिच्या काळजात कळ उठत होती. मी काय पाप केलं? माझं माहेर मला अंतरलं. नागूनं कपट केलं. मी कुणाचा हात धरून जाईल म्हणून त्यानं मला भूताच्या पदरी बांधलं. म्हणून मी वाकड्या मार्गानं गेले आणि मला माझं माहेर अंतरलं, दुरावलं. देवा, ज्या लेकीला माहेर नाही ती लेक कसली, आणि ज्या माहेरी लेक नाही ते माहेर कसलं. मला माहेर आहे, मला माहेरी जाऊ दे, आईला पाहू दे, असं म्हणून आवडी देवाला नवस करीत होती. माहेरासाठी ती वेडीपिशी झाली होती. आवडी माहेरच्या विचारात दंग होती. परंतु 2 महिने गेले नि तिला धक्काच बसला नि ती चकित झाली. मनात लाजली आणि चिंतातूर झाली. तिची मनस्थिती धनाजीच्या लक्षात येऊन त्यानं एकदा विचारलं, आवडे, काय झालं? व्हायचं तेच. काय? आवडी लाजली. दातात पदराचा शेवट धरून तो कुडतडीत म्हणाली, कसं सांगू, मला लाज वाटतीय. किती दिवस झाले? धनाजीनं ओळखलं. 2 महिने होऊन गेले, आवडी उत्तरली. मग तुला काय खावंसं वाटतंय? काही नाही. मग माहेरी जावं असं वाटतं. आवडे, काय? आता माहेरचं नाव काढू नको का? नागू आणि भगवंतराव यांचा विचार झाला आहे. त्यांनी आपल्या विरुद्ध कट केला आहे. कोण म्हणतं? आवडीनं भिवून विचारलं.
मी म्हणतो. धनाजी म्हणाला, कालच नागू येऊन गेला, मग मला काहीच खावंसं वाटत नाही. आवडी म्हणाली, तुम्ही त्याचा विचार करू नका. तसं नाही आवडे, धनाजी कळवळून म्हणाला. तू माझं काळीज माग, मी बाळासाठी देईन. पण पण काय, आवडीनं विचारलं. पण मायरचं नाव काढू नको, धनाजी म्हणाला. आवडी डोळे पिसून म्हणाली, बरं मला माहेर नको. धनाजीचे विचारचक्र फिरू लागले. आवडी एकटी होती, तिची जबाबदारी आपल्यावर होती. आता बाळ येणार म्हणजे 2 जीवांच्या रक्षणाची पोषणाची धुरा आपण वाहिलीच पाहिजे. आणि आता या आवडीला फार फार जपली पाहिजे. कारण आवडी एकटी नाही, ती आता आई होणार आहे. माझी आवडी आता आई होणार. माझी आवडी आता आई होणार. आई आई. या विचारानं धनाजी वेडा झाला. अधिकच कणखर झाला, निर्भय झाला. आणि आवडी, मी कुणाची आई होणार या विचारात गर्क झाली. तिचं एक मन म्हणत होतं मला मुलगा व्हावा आणि दुसरं मन म्हणत होतं मुलगी व्हावी. पण काही झालं तरी त्या बाळाला आजोळ कुठलं? तांदळवाडी त्याचं आजोळ, पण तिकडची वाट कुठली आहे. पण एक परी बरं झालं, ह्या माझ्या येणाऱ्या बाळाकडं पाहून तरी माहेरच्या माणसांचा राग शांत होईल. ते मला क्षमा करतील, झालं गेलं विसरतील. माझ्या आवडीचे लाख अपराध माझ्या बाळाकडं पाहून पोटात घेतील. माझ्या बाळानं त्यांचा काय गुन्हा केला आहे? ते जन्माला येण्यापूर्वी मी जे काय करायचं ते केलं. आवडीचं मन विचारांच्या वावटळीत पाचोळ्यासारखं गिरक्या घेत होतं. गाव निरामोशी यांच्यातील तेढ उग्र स्वरूप धारण करीत होती. बेडर पोरं गुरगुरत होती. पेटेत रामोशांचं पोर दिसलं की खाकरत होती. पाटील आळीतच चरपडत होती. त्यांनी डाव सरळ धरला होता तर रामोशी तयार होते. 50 रामोशी कुऱ्हाडी वाचून बाहेरच पडत नव्हता. तेही डाव धरून वेळेची वाट पाहत होते. म्हातारी माणसं भ्याली होती. गावातील ते तंग वातावरण पाहून म्हणत होती की लेका, आज लवकरच दांडगी रंग खुदल होणार. भगवंतराव पाटलाच्या वाड्यात परिस्थिती नाजूक झाली होती. आवडीचे दीर कडत होते. त्यांच्या डोळ्यात आवडी सलत होती. आवडीनं रामोशाच्या घरात राहू नये, कुठेही जावं, लवकर जावं, शिवे बाहेर जाऊन मरावं. जिचं काळं पांढरं व्हावं, पण ते लवकर व्हावं, ही भाषा त्या वाड्यात सारखी बोलली जात होती. नवी घागर झिरपावी, तद्वत दोन्ही बाजूच्या नव्या नव्या बातम्या गावात पसरत होत्या. आवडीची सासू वेडावली होती नि आता आवडीला दिवस गेल्याची बातमी ऐकल्यापासून तर ती भलतीच तरकटली होती नि सारा देवाऱ्याच पाण्यात बुडवून आवडीच्या मरणाची वाट पाहत बसली होती. रोज सकाळी आवडीची खुशाली ऐकून ती दोघांच्याही नष्टावा व्हावा असं ओरडत होती. मेली दृष्टी सरळ नांदली असती तर बरं झालं असतं. अब्रू सलामत राहिली असती. आणि आता त्या रामोशाचं पोर गरोदर राहिली. त्याऐवजी उत्तमचं राहून लवकरच वाड्यात बाळ खेळलं असतं. आपण नातवाचं तोंड पाहिलं असतं. एवढंच ती दिवसभर बडबडत होती. जो कोणी वाड्यात येईल त्याला आग्रहानं बसवून घेत होती, चहा देत होती आणि आपल्या मनातील तळमळ त्याच्यापुढं ओकून मोकळी होत होती. दिवस दिवस आवडीबद्दल चर्चा होऊन जो कोणी आवडीला दोष देईल त्याला ती शेरभर दानं देत होती. आणि भगवतरावांची झोप उडाली होती. पाटीलकीवर त्याचं चित्त लागत नव्हतं. आवडीनं आपली बेअब्रू केली. तिचा निपात होत नाही. उलट आता लवकरच भयंकर देखावा आपल्याला पाहावा लागणार. आपल्या बेइज्जतीचा वृक्ष मरण्याऐवजी त्याला नवी फांदी फुटणार. आवडीला मूल होणार. ते या माझ्या पांढरीत वाढणार नि वावरणार. आणि आपण भगवंतराव पाटील गुमान पाहणार, काहीच करू शकणार नाही. आपल्या सुनेच्या कुकर्माचं हे फळ म्हणून गप्प बसणार. नव्हे, ते मूल दिसताच काळजावर डागणी बसून
आपण मनात खचणार, डोळ्यावर कातडी ओढून घेणार. छी छी, हा लांछनास्पद प्रकार आपण कसा पाहणार, कसा सहन करणार? पण ते टळणार नाही. आता थोड्याच दिवसात ते मूल गावात खेळू लागणार. आपल्या पुढं आपल्या नाकावर टिचून गावात येणार. आपण पाहणार, आपलं औलाद त्याला पाहणार. कोणी काही करणार नाही. उलट भगवंतराव पाटलाच्या सुनेचं हे मूल म्हणून काही लोक त्याचं कौतुकच करतील. भगवंतराव मनात जळत होता. नि आवडीचा विषय निघाला की कपाळावर मारून घेत होता. कार्टी दृष्ट निघाली हो असं म्हणून चावडीवर जात होता. त्याच्या कपाळावरची आठी मावळत नव्हती. दिवसांनी दिवस रेटले, आठवड्यांनी महिने घडवले आणि आवडीला मुलगा झाला. त्याला पाहून ती चकित झाली. आपण प्रीत केली, ती अग्नीसारखी दाहक होती आणि त्या दाहक प्रीतीला हे फूल आलं असंच तिला वाटलं. धनाजीचा आनंद तर गगनात मावत नव्हता. मुलाला पाहून त्याचं बळ वाढलं होतं. आजपर्यंत तो आवडीसाठी जगत होता. आता मी बाळासाठी जगणार असं तो निर्धारानं म्हणत होता. आवडीला मुलगा झाल्याची बातमी गावात वणव्यासारखी पसरली. तांदळवाडीला पोचली आणि दोन्ही गावात द्वेषाचा डोंब पेटला. भगवंतराव नि नागू हे थैथै नाचू लागले. नागूने त्याच दिवसापासून अन्न पाणी टाकलं, दाढी राखली. नि घराण्याला लागलेला हा कलंक मी रक्तानं धुवून काढीन, तरच चौगुल्याची औलाद, असं तो ओरडू लागला. तात्याबा उदास झाला. बयाबाई थोडी रडली. घाणीत पडलेली आवडी आता त्याच घाणीत मरणार अशी त्याची खात्री झाली. थोडे दिवस गेले नि द्वेषाची लाट हळूहळू जिरली. आपल्याला काय करायचं, जो करील तो भरील असं म्हणून नागूच्या दोस्तांनी गणगोतांनी खाका वर केल्या. बोरगावचे लोकही सैल पडले. भगवंतराव आगती झाला, पण तो रामोश्यांवर चढाई करू शकत नव्हता. मात्र नागू निखाऱ्यासारखा फुलत होता. हे अवमानित जीणं मी जगणार नाही. मी वाटेल ते करीन. रात्री जाऊन धनाजीचं डोकं फोडीन. रामोशाची घरं एका आडीत जाळीन, असं तो आईबापाला सांगत होता. आणि हे ऐकून तात्याबा चिडत होता. जन्मनी कन्या कुळाबाहेर, मेल्या संग मरायची नसतं असं त्याचं मत होतं. नि आवडीचं काही चुकलं नाही. तूच तिला तो नवरा पाहून देऊन तिचा घात केलास, असं म्हणून तो नागूची कान उघाडी करीत होता. 1 वर्ष लोटलं. आवडीचं बाळ पावलं टाकीत होतं, हसत होतं, खेळत होतं आणि हृदयात आईची माया घेऊन आवडी त्याचं कौतुक करीत होती. त्या बाळात ती आपल्या आणि धनाजीच्या रूपाचा संगम पाहत होती. ती मूळची देखणी मातृत्वानं तिला नवा बहर आला होता. ती सुखाच्या सागरात बुडाली होती. आता ती धनाजीचा विचार करण्याऐवजी बाळाचा विचार करीत होती. आणि ती पत्नी न राहता माता झाली होती. जगात जे श्रेष्ठ आहे ते फक्त मातृत्व आहे आणि तेच तिच्या ठाई आता प्रकर्षाने प्रकटले होते. परंतु ती आवडी होती. वयाची 20 वर्ष तिने माहेर काढली होती. माहेर म्हणजे काय याची तिला महती पटली. तिच्या हृदयी माहेरची ओढ कायम होती. आपण चूक केली, नागूनं घात केला म्हणून आपण हा मार्ग पत्करला नि आपलं माहेर अंतरलं. एकदा आपण माहेरी जावं ही तिची इच्छा सारखी फुलत होती, वाढत होती. आणि ती कुणाची तरी वाट पाहत होती. कुणीतरी येईल नि मला माहेरी नेईल. नागू दृष्ट ठरला. त्यानं माझा गळा गोवला. पण माझी आई मला विसरणार नाही. बापाला माझी आठवण नक्की होईल. तो मला क्षमा करील. तो कुणाला तरी पाठवील, नाहीतर स्वतः येईल आणि मला, आपल्या लाडक्या आवडीला आपल्या घरी नेईल. मी त्याची लाडकी लेक होते. मी त्या घरात किती वर्ष काढली. मी लावलेला आंबा बांधाला वाढत असेल. मी सारवलेली भिताडं अजून तशीच असतील. विहिरीवरची ती मोगऱ्याची झाडं मी लावली, त्यांना बहर येत असेल. नि ही माझ्या आवडीनं लावली.
असं म्हणून बापाला दुःख होत असेल. त्या माझ्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. त्या पाहून कोणीतरी येईल आणि माझी आशा तृप्त होईल. ह्या एकाच विचारानं आवडी भारावली होती. श्रावण गेला, भाद्रपद निघाला. गौरीचा सण जवळ आला आणि आवडीच्या मनातील माहेरची ओढ अधिकच वाढली. ती क्षणाक्षणानं आपल्या माहेरीसाठी वेडीपिशी होऊ लागली. गावाला नवा रंग आला. वातावरणात नवं संगीत निनादू लागलं. सासरी गेलेल्या मुली बोरगावला माहेरी आल्या. नांदून आलेल्या त्या मुली पुन्हा आपल्या माहेरी येऊन मुक्त झाल्यासारख्या वावरू लागल्या. त्यांना सासरचं भानच नव्हतं. त्या पिंजऱ्यातून बाहेर पडलेल्या पाखराप्रमाणे भराऱ्या मारीत होत्या. थव्या थव्यानं सोप्या सोप्यात गौरीची गीतं गात होत्या. त्या गीतांनी, हास्यांनी आणि खेळांनी बोरगावचं वातावरण आनंदमय झालं होतं. गावात एक निराळी आणि आगळं संगीत घुमत होतं आणि तो नाद ऐकून आवडी अस्वस्थ झाली होती. आपणही जावं, त्या मुलीत मिसळावं आणि आपल्या माहेरची महती गावी. म्हणावं, राजस पाखरा तू जा माझ्या माहेरी. पण ती जाऊ शकत नव्हती. ती बंडखोर ठरली होती. लोक तिच्या वाईटावर होते म्हणून ती मनात चरफडत रडत होती. म्हणून ती दूर धनाजीच्या अंगणात उभी राहून ऐकत होती. अगदी कानात प्राण आणून ऐकत होती. आणि त्या मुली निर्भय गात होत्या, राजस पाखरा तू जा माझ्या माहेरी. माहेरच्या वाट चिंचेचं बन, बाई दाट आईला सांग जा. ही ओळ ऐकून आवडीचा कंठ दाटून आला. डोळे भरून वाहू लागले. ती गळा आवळून रडू लागली. आई आणि माहेर याचं नाव ऐकून ती हुंदके देऊ लागली. मी कुणाला सांगू? कोण माझं ऐकणार? कोणत्या पाखराला मी हात जोडून सांगू की राजस पाखरा तू माझ्या माहेरी जा आणि आईला सांग जा की तुझी आवडी तुझं नाव घेऊन रडत आहे. तिची आसवं पुसाय कोणी नाही. ती रडून मरून जाईल. मग तुला समजलं नि मग तू येऊन काय करणार? आई, तू आपल्या आवडीसाठी लवकर ये. ती तुझं नाव घेऊन रडत आहे. तिला तिचं माहेर अंतरलं आहे. ती आपल्या माहेरासाठी रडत आहे. जर तुम्ही कोणी आला नाही तर तुमची ही आवडी, लाडकी आवडी टाचा घासून मरेल. पण माझं ऐकून कोणतं पाखरू माझ्या माहेरी जाईल? माझ्या आईला सांगेल आणि कोण माझं ऐकणार? कोणीही माझं ऐकणार नाही. कोणी माझ्या माहेरी जाणार नाही. आईला सांगणार नाही आणि माझी आई येणार नाही. मी आवडी दुःखात आहे असं माझ्या आईला कुणी सांगणार नाही. कारण मी वाईट आहे. मी दिल्या घरी मेले नाही. मुलीला दिल्या घरीच मेलं पाहिजे. नाहीतर तिला व्याल्या घरी मेलं पाहिजे. तिला मरणासाठी तिसरी जागाच नाही. हा बापाचा बोल मी ऐकला नाही. मी तिसरे घर निवडले म्हणूनच मी वाईट ठरले आहे. आणि अशा वाईट आवडीची कोण दखल घेणार? कोण माझ्याकडे येणार? 2 भाऊ, 2 बहिणी, आई बाप कोणी मला माहेरी नेणार नाही. कारण मी त्यांचं ऐकलं नाही. मी वाईट मार्ग पत्करला. मी माहेर दुरावलं. इतक्यात धनाजी आला. आवडीला रडताना पाहून म्हणाला, आवडे, काय झालं? काही नाही. ती डोळे पुसून म्हणाली, पोरी माहेरी आल्या. मात्र माझं माहेर दुरावलं. माझं नशीब फुटकं ठरलं. आवडे, धनाजी म्हणाला, काय झालं? दगडासारखं काळीज करून तू माझ्या घरी आलीस आणि आता हे रडणं? मी काय करू ते सांग. काही करू नका. आवडी डोळे पुसून म्हणाली, माहेरचं नाव ऐकून काळीज तुटतंय. त्याला काय सांगू? ते ऐकतच नाही आणि त्याला काहीच सांगता येत नाही. म्हणून रडू येतंय. आणि रडलं म्हणून काय झालं? माझी आसवं का मोत्याची आहेत? तेव्हा ती वाया जातील. तुम्ही त्याचा विचार करू नका. काही होणार नाही. जे देवाला कबूल असेल तेच होणार. एवढं बोलून आवडी घरात गेली आणि बाळाला पाहताच ती सर्व दुःख विसरली आणि हसू लागली. तोच एक चमत्कार झाला.
नांदगावची सारजा आपल्या बहिणीचं आवडीचं घर विचारीत रामोशी वाड्यात आली आणि तिला पाहून आवडीनं हंबरडा फोडला. अक्का, तू कशी इकडं? असं म्हणून तिनं सारजाच्या गळ्याला मिठी मारली. हृदयाचा बांध फुटला आणि त्यानं रामोशांची घरं दचकली. सारजानं रडत रडत आवडीला शांत केली. म्हणाली, तू आम्हासनी विसरलीस, पण आम्ही तुला कसं विसरणार? मायाजाळ हाय हे. हे ऐकून आवडी लाजली. म्हणाली, पण तू इकडं कशी? कशी म्हणजे? सारजा म्हणाली, जीव ऐकना म्हणून आले. आता का तुला दंड देऊ? आवडे, इतकी दृष्ट कशी ग झालीस? अगं, आम्ही तुझी कुणी नव का? आवडीनं सारजाला ओढून घरात नेली आणि जबरीनं बसवीत म्हणाली, आता मला लाजवू नको. आज कित्येक दिवस तुम्हा सर्वांची आठवण काढून मी रडते आहे. मला वाटलं तुम्ही सर्व मला विसरला. दिवा जळावा तसं माझं मन जळतंय. पण अक्का, अंतरीची कळ कुणाला सांगू? आई, बाबा, सुभद्रा, आप्पा आणि तुम्ही सर्व मला विसरलात असंच मला वाटत होतं. पण वेडी ग माझी बाई. सारजा आवडीची कीव करीत म्हणाली, देवानं माया दिली, ती एडी असती, ती ऐकना. अक्का, मला बी काळीज आहे. आवडी खिन्न होऊन म्हणाली, तुला कसं सांगू? अगं, लेकरानं मांडी घाण केली म्हणून का कुणी मांडी कापून टाकतं का? असं म्हणत सारजानं आवडीच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्या स्पर्शानं आवडीला आनंद झाला. ती आनंद अश्रू ढाळीत म्हणाली, मला तुम्ही विसरू नका नि वाईट म्हणू नका. मी तुमचं काय केलं आहे? तुला वंगाळ कोण म्हणेल? सारजा आवडीचं तोंड आपल्याकडे फिरवीत म्हणाली, हे बघ, नशिबात होतं ते घडलं. बरं, आई कशी आहे? आवडीनं विचारलं. बरी हाय. आणि आबा? ते बी बेस आहेत. वाईस थकलाय. आणि सुभद्रा, आप्पा? ती बी दोघं चांगली हाय ती. आवडीचे डोळे पाण्याने डबडबले. म्हणाली, अक्का, मी हात जोडते. मला एकदाच, फक्त एकदाच आई आबा यांना भेटव. मी वाईट असले तर असू दे, मी लांबून त्यांना पाहते. अगं, लांब नका. सारजा म्हणाली, तुला एकदा तांदळवाडीतच नेते की मी. हे ऐकून आवडीला हुंदका आला. ती तिच्या कंठात धडकू लागला. त्याला गिळून ती म्हणाली, एवढं पुण्य पदरी घे आणि माझी भेट कर. सारजानं छातीला हात लावला. तू काळजी करू नको. असं म्हणून मान ताठ करून ती धनाजीला म्हणाली, आता तुम्ही माझं ऐका. मी आवडीला नांदगावला नेते. गौरीचा सण करीन. मला आनंदच होईल. एक रात राहून कोण म्हणतं परत. मी तिच्या मायेची वाट अडवली. आवडीच्या मायेची वाट झालं तर. सारजानं समाधानाचा सुस्कारा सोडला. म्हणाली, मी नाही कधी म्हणतोय. सकाळी मी आवडीला नांदगावला नेते. सकाळी गौरीचा सण झाला की तुम्ही सकाळीच या आणि तिला परत आणा. अशीच येऊन जाऊन तिच्या माहेरची वाट मिळू दे. धनाजीनं होकार दिला आणि सकाळीच आवडी सारजाबरोबर नांदगावला निघाली. धनाजी तिला घालवीत शिवेपर्यंत गेला आणि गौरीचा सण झाला की सकाळी येतो असं म्हणून परत फिरताच बाळ रडू लागलं. आवडी चकित होऊन पाहू लागली. मुलाच्या रडण्याचे तिला कारण कळेना. धनाजी बाळाला आपल्याकडे घेत म्हणाला, आवडे, राहू दे त्याला. आज आणि उद्या 2च दिवस मी सांभाळतो त्याला. तू जा आणि गौरी झाल्या की सकाळीच मी येईन. आवडी गोंधळली. डोळे पुशीत म्हणाली, 2 दिवस जपा त्याला आणि शिळ्या गौरीला तुम्ही सकाळीच या. मी वाट पाहत बसेन. काळजी करू नको. जा. धनाजीनं तिला धीर दिला नि बाळाला घेऊन तो परत फिरला. आवडी नांदगावला निघाली. सारजानं रदबदली करावी. तिनं आईबापाला सांगावं आणि आपल्या माहेरची वाट पुन्हा मोकळी व्हावी म्हणून तिनं धनाजीकडं पाठ करून नांदगावची वाट धरली. आवडी सारजामागून गुमान चालत होती. आपलं काळीज बोरगावात ठेवून चालत होती. बाळाची ओढ
नि मायेरची ओढ यात तिच्या आत्म्याची ओढाताण झाली होती. ती रडत होती आणि पुन्हा पुन्हा परत फिरून जात उंचावत म्हणत होती, कुठं फिरू नका, बाळाला रडू देऊ नका, शिळ्या गौरीला या. आणि हातातील कुऱ्हाड उंचावून धनाजी म्हणत होता, जा जा, काळजी करू नको, शिळ्या गौरी दिवशी सकाळीच येतो मी. आणि आवडी आडाला झाली. सारजानं नांदगावच्या वाटेनं तिला घेऊन एक नागमोडी वळण घेतलं नि आवडी धनाजीच्या दृष्टीआड झाली. तसा धनाजी थांबला. पुन्हा एकदा आवडीची ती पाठमोरी आकृती दिसावी म्हणून तो दूर दूर पाहू लागला. पण आवडी दिसलीच नाही.